हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरद हरिठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री संत भगवान बाबा की जय। श्री संत वामन भाऊ महाराज की जय। श्री संत भीमसिंह महाराज की जय। श्री संत भक्तराज महाराज की जय। हॅलो, हात पब्लिक येतच नाही आज बहुतेक पाण्यामुळं. हां, पाण्यामुळं. आज आपली सांगत्याची आता उद्या सप्त्याची सांगता होणार आहे आणि प्रवचनाची शेवटच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आणि ही गुरुवाराच्या आज्ञातून माझ्याकडे आलेली. तसं मी तर यावेळेस टाळाटाळ करत होतो, पण बाबांचं आणि आमचे एक प्रेम स्नेही आहे विष्णुपंत वाघ, ते म्हणे आम्हाला आवडेल असं प्रवचन करा म्हणे. मी म्हटलं आता मला तर तसं काही करता येणार नाही, पण बाबांनी आज्ञा दिली होती मला विष्णुपंताच्या मनाप्रमाणे प्रवचन करा म्हणे. बघू त्यांच्या मनाप्रमाणे होतं का नाही बघू. आज प्रवचन रूपी सेवेकरता 13व्या अध्यायातील 8व्या क्रमांकाचा श्लोक निवडलेला आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम मन अहंकारेवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आता या श्लोकावर चिंतन करण्यापूर्वी आपण थोडं सद्गुरूंचं स्तवन करूया. मला स्वर जमेल कधी सांगता येणार नाही. ओम सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बैसोनी माझी या रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाल पावन, वदवी तू कृपे करुण, मी मूढमती दीन, म्हणून केव भागी तसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णीन मी जान, एका वंदितसे चरण, श्री गुरूंचे
सद्गुरूंचे सद्गुरूंचे आदरे. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा. वाघ गेली पळून आता. हां चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. येथे काही प्रवचन, मी महान पंडित नाही किंवा माझं एवढं ज्ञान नाही की इथं बसण्याचा मला अधिकार आहे, परंतु सद्गुरूची बाबांची कृपा झाली. त्यांनी आज्ञा केली, सेवके सांगितले काम, आज्ञेचा अवेअर करता येत नाही, म्हणून पुष्कळशी टाळाटाळी केली. परंतु बाबांनी सांगितले की तुम्हाला हे प्रवचन सेवा करावंच लागेल. आणि संतांचे अनंत उपकार आहे आपल्यावर. संतांची कृपा व्हावं लागते, शास्त्राची कृपा व्हावं लागते आणि ईश्वर कृपासुद्धा लागते, तेव्हा कुठं हे सगळं जमत असतं. आता माझ्यावर कुठली कृपा झाली हे मला काही सांगता येणार नाही. संत कृपा मात्र निश्चित झालेली. संतांनी मला आदेश दिला, संत कृपा झालेली आहे. आता शास्त्रकृपामध्ये मला जमेल का नाही हे सांगता येत नाही. म्हणून पहिलं ह्या श्लोकामध्ये संतांचे वर्णन, संतांचं काय म्हणते, संतांचं विचार आलेला आहे. संतांचा विचार आलेला आहे याच्यामध्ये. संत कसे असतात आणि संतांनी कसं वैराग्य धारण केलेलं आहे, कसे वैराग्य त्यांच्या ठिकाणी असतं, ज्वलंत वैराग्य कसं असतं, याच्यावर चिंतन करण्यापूर्वी संतांच्या विचारामध्ये जर आपल्याला पाहिलं तर तुकाराम महाराज झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले, नाथ महाराज झाले, संत चोखामेळा, सावता बाबा, भगवान बाबा, असे मग पुन्हा भक्तराज महाराज असे संत होऊन गेले. त्यांच्या जीवनाकडं जर पाहिलं आपण तर त्यांचे आपल्या ठिकाणी आपल्यावर असलेले अनंत उपकार आहे. ह्या जीवनात कसं जगावं, कसं वागावं, कशी भक्ती करावी आणि परमपदापर्यंत कसं जाता येईल याचं विवेचन करून आपल्याला त्या संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून आता अनंत उपकार संतांचे असल्यामुळं त्यांचं आपल्याला वर्णन करणं किंवा त्यांचं आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. कर्मप्राप्त आहे आपल्याला ते. तसं सांगायचं झालं तर संत तुकाराम महाराज, आता विरक्तीचा विषय, इंद्रियार्थविषयी वैराग्य, विरक्तीचा विषय आलेला आहे इथं. तुकाराम महाराजाच्या ठिकाणी किती विरक्ती होती, किती वैराग्य होतं, किती दयाभाव होता, किती क्षमाशील महाराज होते. त्याचं जर वर्णन करायचं, वैराग्याच्या ठिकाणी तुकाराम महाराजाला छत्रपती संभाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता, द्रव्याचा नजराणा पाठवला होता. त्याचासुद्धा अवेअर केला, त्याचा स्वीकार केला नाही. धनाविषयी सुद्धा त्यांची किती विरक्ती होती. आणि त्या अनुषंगाने थोडं एक अभंग म्हणून दाखवतो मी. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, तुमचे वेरवित्त धन मद ही वृत्तिका समान. काय कसं समजलं तुकाराम महाराजांनी त्या धनाविषयी कशी विरक्ती होती, कशी वैराग्य होतं. आणि दयाच्या भावनेतून सांगायचं झालं तर त्यांना एकदा अशी उसाची मोळी अशी गाडीतून पडली असताना त्यांना ती उचलली. घरी आणेपर्यंत मुलांनी त्या मोळीतले भरपूर ऊस ओढून नेले आणि फक्त घरापर्यंत जाईपर्यंत एक ऊस शिल्लक राहिला त्यांच्या हातात, जो धरलेला होता तो. त्या ऊसावाल्यांनी पाडल्यानंतर त्या ऊसाने तुकाराम महाराजांना त्याच ऊसाने मारलं. 3 तुकडे होईपर्यंत ऊसाने मारलं ते तुकाराम महाराजांना. पण पहा दयाभाव तुकाराम महाराजाचा. बरे झाले म्हणे, मला कष्ट पडले नाही म्हणे, तुम्ही माझं काम सोपं केलं. 3 मुलांना 3 तुकडे मला देता येईल, मला ऊस मोडायचं सुद्धा काम ठेवलं नाही. आणि पुन्हा एका तेलाच्या वाटीमध्ये तेल घेऊन, तुमच्या हाताला त्रास झाला असेल, तुम्ही शिनला असाल, तुमच्या हाताला तेल लावून देतो. किती दयाभाव, किती वैराग्य. कधी त्यांना राग आला नाही, कधी अहंकार आला नाही. त्यांच्या
ती गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली. बुडवणारे आज त्यांचे पुजारी झाले, त्यांची पूजा करतात बुडवणारे. पण त्यावेळेस संत कळाले नव्हते. संत तुकाराम महाराज गेल्याच्या नंतर संत कळाले आणि कळाल्यानंतर त्यांनी तिथं त्यांची पूजा घेतली. पण त्याच वेळेस जर संत कळाले असते तर तुकाराम महाराजांना त्रास झाला नसता. संत तुकाराम महाराजांचे संतांचे वचन कसे असतात. त्यांच्या समवयस्क त्यांच्या 14 टाळकऱ्यामध्ये जगनाडे महाराज म्हणून एक टाळकर होते. बरोबर आहे बाबा. त्यांचे वचन झाले होते. त्यांची एक समजा मैत्रीचा ना संत तर होते, एकमेकाबद्दल आदर होता. पण त्यांनी वचन घेतलं होतं. कसं वचन घेतलं होतं की आपल्या आधी कोण जाईल त्याच्या अंतविधीला कोण येईल असं त्यांचा एक विचार होता की आपण तर एकमेकाच्या अंतविधीला राहू शकणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं असो कोणी अगोदर गेलं तर अंतविधीला जरूर राहणार. पण कर्मधर्म संयोगाने म्हणा की त्या काहीतरी तुकाराम महाराजांना भगवंताचं बोलवणं आलं म्हणा, म्हणून अगोदर तुकाराम महाराजांचं निर्वाण झालं. त्यानंतर जगनाडे महाराजांचं निर्वाण झालं. त्यावेळेस पुरण्याची प्रथा होती. पुरण्याची असे दहन करत नव्हते, जाळीत नव्हते, पुरायची प्रथा होती. पण ज्यावेळेस त्यांनी एकमेकाचा विचार मांडला होता जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांनी, तर म्हणे आपल्यामध्ये आपलं जरी ठरलं पण आपल्यामध्ये साक्षीदार कोणी असावे आणि ते तरुण असावे, जेणेकरून आपण गेल्याच्या नंतर आपले विचार त्यांना सांगता आले पाहिजे. म्हणून पहिले तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले. त्यानंतर काही काळाने संत जगनाडे महाराज त्यांचं निर्वाण झालं. पण त्यावेळेची व्यवस्था पुरण्याची असल्यामुळे तो खड्डा काही भरत नव्हता. बरोबर आहे बाबा. तो खड्डा काही भरत नव्हता. माती लोटली तसं तो खड्डा काही पूर्ण होत नव्हता. पण तिथं उपस्थित असलेले त्यांनी जे वचन ऐकलेलं होतं त्यांनी सांगितलं, अरे जगनाडे बाबाचं आणि तुकाराम महाराजांचं वचन झालं होतं की एकमेकाच्या अंतविद्येला राहू म्हणून. असे त्यांनी तुकाराम महाराजाचा धावा केला. आणि धावा केल्याच्या नंतर थोडी तुकाराम महाराज कोण्या रूपामध्ये आले आणि कसे आले कोणाला कळाल्यासुद्धा नाही. चिमूटभर माती टाकले आणि तो खड्डा पूर्ण झाला. की संतांचे वचन दिलेले वचनसुद्धा संतांनी. पुन्हा त्यांची मुलगी भागीरथीबाई ना मुलीचं नाव तुकाराम महाराजांच्या, भागीरथीबाईच्या घरचं जेवण द्वादशीचं पारणं सोडण्याचं अपूर्ण राहून गेलं होतं. त्यासाठी सुद्धा तुकाराम महाराज एकदा वैकुंठातून खाली आले होते. असे संत. आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलीला किती त्रास झाला. ज्ञानेश्वर माऊलीला खूप त्रास झाला. मांडे खावशी वाटले मुक्ताईला. खापरसुद्धा आणलेलं खापर फोडून टाकलं, तुकडे तुकडे करून टाकले. बरेच संत होते, यांच्याकडे खूप शक्ती होती. ते एखाद्याच्या अंगावर मांडे भाजू शकले असते, पण नाही. त्यांनी स्वतः त्रास करून घेतला. स्वतः आपली पाठ प्रज्वलित केली आणि मुक्ताईला सांगितले, ह्या माझ्या पाठीवर मांडे. किती संत, काय त्या संताचं महत्त्व किती. त्यांची आपण जर समजा किती विचार मांडला तरी आपली बुद्धी तोकडी होती, आपली वाणी तोकडी पडेल, इतके संतांचे विचार. त्यांच्याजवळ केवढा अधिकार होता. त्यांनी सच्चिदानंद बाबा त्या माऊलीच्या पती वारल्याच्या नंतर ती सती निघालेली प्रेत पुढं चाललं आणि योगायोगाने त्या मार्गातून ही चारी भावंड चालले होते. नेवाशाकडचा भाग आहे आणि महात्मे दिसले म्हणून त्या बाईने आणि आपण दर्शन घेऊ. त्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ. शेजारी असणाऱ्या माणसांनी सांगितलं की सौभाग्यवती भाऊ कसं हे चाललं, हे बांधून ते त्या बाईचे पती आहे म्हणे. असं होणारच नाही. म्हणजे संताचं वचन, संताचा शब्द. आणि हे उगत मिळालेलं नसतं. हे त्याच्यामागं तपश्चर्या असते.
म्हणजे तसं होणार नाही. उठ सच्चिदानंद उठ, तू सच्चिदानंद आहे म्हणे, उठ. आणि त्या सच्चिदानंदाला उठून ज्ञानेश्वरीचा ग्रंथ पूर्ण करून घेतला, लिखाण करून घेतलं. एवढे संतांचे आपल्याला संतांचे विचार आपल्याला मांडता येईल. त्याचप्रमाणे आपले एकनाथ महाराज यवन 108 वेळा त्यांच्या अंगावर थुंकला. आज त्या जागी आपल्यासारखे असतं तरी यवनाचं काय केलं असतं आपण काही सांगू शकत नाही. पण नाथ महाराजांनी सांगितले, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहे. मला 108 वेळा गंगेची आंघोळ झाली. तर त्याला पश्चाताप झाला त्या यवनाला आणि नाथ महाराजांचे पाय धरले. एवढे संतांचे उपकार असतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मध निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतरावी, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांचे आपल्यावर इतके उपकार आहे, आपण त्यांच्या पायावर जरी जीव ओवळून टाकला तरी आपल्याकडून संतांचे उपकार फिटणार नाही. अनंत उपकार आहे. त्याचप्रमाणे अनेक संतांचे आपण जर सांगत बसलो तर चिंतनाला वेळ पुरणार नाही. आणि आज दिंडीचा कार्यक्रम असल्यामुळे वेळेत किंवा थोडा वेळ अगोदरसुद्धा आपण ते संपवू शकतो. संपवायला काही हरकत नाही, कारण दिंडीची नियोजन करणं आहे. असे अनेक संत. आणि अलीकडे जर बघितलं बाबांचे, आता इथल्या हे लोकातील धर्माप्रमाणे बाबाजींचे पिता भक्तराज महाराज, त्यांनी किती लोकांवर उपकार केले, किती समाज घडवला, किती लोकांना ज्ञानदान केलं. हे करत असताना, संसारी असताना सुद्धा त्यांनी एवढं कार्य केलं. आणि त्यांच्या पोटी रत्न निवडले ते सारडा महाराज. सारडा महाराजसुद्धा अविरत निष्काम सेवा चालू आहे. आणि याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या की हे संत कार्य करत असताना जर निष्काम कार्य केलं तर त्याची फळं कशी येतात. बाबाचं निष्काम सेवा, अविरत सेवा मी आज 35 वर्षापासून पाहतो आणि 35 वर्ष मी बाबांच्या सानिध्यात आहे. आज बाबाची अविरत सेवा चालू असताना बाबाच्या त्या सेवेचा प्रभाव त्यांच्या पोटी, त्यांचा आणखी विरा जन्मला, कन्यारत्न जन्मलं, नातू, ते सुद्धा भक्तिमार्गाचं विचार सांगतात, भक्तिमार्गाला लागलेले. त्यांचे किती अनंत उपकार आहे. हे संतांचे उपकार आपल्यावर किती झाले. मग संतांचं वर्णन याच्यामध्ये संत कसे असतात याच्याविषयी, मग संत विरक्त कसे असतात. म्हणजे आता ह्या ओवीवर आपल्याला थोडं चिंतन करायचं आहे. आणि ह्या चिंतनामध्ये, या ओवीमध्ये जवळजवळ 82 ओव्या आहे. ह्या श्लोकामध्ये 82 ओव्या आहे. आता हे 82 ओव्या तर आपल्याकडून काही होणार नाही, पूर्ण सुटणार नाही. या म्हणून आपल्याला जेवढं जमेल तेवढं सोडू आपण. इंद्रियार्थीशी वैराग्य, इंद्रियाच्या ठिकाणी असणारं वैराग्य, म्हणजे पूर्ण श्लोक वाचतो आणि त्याचा अर्थ सांगतो मी. इंद्रियार्थीशी वैराग्य मन अहंकारी होतं, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियाच्या ठिकाणी असणारं वैराग्य, अहंकाराचा अभाव आणि जन्म मृत्यू, म्हातारपण, पाप, ह्या गोष्टी आपण दुरूनच त्याला नमस्कार करायचा. त्या आपल्यापर्यंत येऊ द्यायच्या नाही. असा सरळ ह्या ओवीचा श्लोकाचा अर्थ आहे. आता आपण ओवीनुसार आपण समजा चिंतनाकडे वळूया. आणि विषयाविषयी वैराग्याची निकी पुरवणी मानसी की जिती अथी. असं धगधगीत वैराग्य असावं, जिवंत वैराग्य असो. कशाविषयी? विषयाविषयी. आपल्याला विषयाची ओढ. इंद्रिय आपल्या ठिकाणी पाच ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आहे. शब्द, स्पर्श, गंध, रूप, रस. येते बाबू बरोबर. आणि कर्मेंद्रिय 5 आहे. हात, पाय, कान, डोळे आणि तोंड. आणि काही एक मलमूत्राचा भाग आहे.
आणि यांचा राजा आहे, ह्या इंद्रियाचा मालक मन आहे. मन म्हणजे काय सांगितलं, इंद्रियाविषयी मन, इंद्रियाशी वैराग्य, मन अहंकार होते. मनाचे दोन भाग करायचे आपल्याला. मनात अहंकार पण येतो आणि मन माणसाला कसंही कुणीकडे बी घेऊन जातं. चांगले कामाला सुद्धा लावतं, वाईट कामाला सुद्धा लावतं, अहंकार सुद्धा येतो. म्हणून आपण मनाच्या चांगल्या बाबतीतला विचार करू. मनात आलं भजन केलं, मनात आलं वारी केली, मनात आलं तीर्थयात्रा केली, मनाचे हे चांगले विषय आहे. आणि मनात मग अहंकाराविषयी जर बोलायचं तर काय, तर आपल्याला पहिलं आता वैराग्याविषयी थोडं घ्यायचं आहे अजून त्याच्यामध्ये. ओमलिया अन्ना लाल न घोटी रसना, अंग न सुये अलिंगना प्रेताचिया. मस्त पंचपक्वानाचं जेवण केलंय आणि यथेचे ताव मारला आणि शेवटच्या घासामध्ये ती माशी जेवणात आली आणि त्याने उलटी केली. पंचपक्वानाचे जेवण आहे, किती सुंदर जेवण होतं, तिने उलटी केली. पण ती उलटी कधी अशी जिभेला वाटली किंवा मनाला वाटली की ती उलटी घ्यावी का, असं हे धगधगीत वैराग्य असावं लागतं. जसं त्या उलटीला आपण तिरस्कार करतो, किळस करतो, तशी वैराग्याविषयी माणसाला किळस आली पाहिजे. विष खाणे नागवे, जळत घरी न रिगवे, व्याघ्र विहार न वचवे, वस्ती जेवी. म्हणजे हे विषय इतके बिलिंदर आहे, त्याला एक उपमा दिलेली, त्याला विषय मांडलेला आहे तिथं की विष खाणे नागवे. मस्तपैकी सुंदर ग्लास सजवला, त्याच्यामध्ये विष सुंदर अशा प्रकारचं कलरफुल विष भरलं, ती कोणी पिईल का? बरं, पिल्यानंतर काय होईल, त्याला अमृत पिल्याचा अनुभव येईल का? त्याची अवस्था काय होणार विष पिल्यानंतर? म्हणजे हे विषय असे असतात, ते मारक असतात, त्याला ही विषयाची उपमा दिलेली. आणि जळत घरी न निघवे, मोठा तुमचा ठेवा ठेवला आहे, घराला आग लागली, ठेवा ठेवलेला आहे घरामध्ये, नाही आता मी आणतो काढून, त्याची अवस्था काय होईल? तो वापस येईल का तिथून तो ठेवा घेऊन? तसंच ते हे विषय अशी ते जळत्या याच्यासारखे बाजूला ठेवले पाहिजे, त्याच्यावरची आसक्ती सोडली पाहिजे. दडधडीत लोहरशी, उडी न घाले जैशी, न करावे उशिशी अदगाराची. कारखान्यामध्ये आता ज्यांनी कोणी कारखान्यामध्ये कामं केले असेल, तो लोखंड वितळण्याचे कारखाने, त्याला कितीतरी डिग्रीपर्यंत तापमान द्यावं लागतं, तेव्हा त्या लोखंडाचा रस होतो. म्हणून काय सांगितलं का, दडदडीत लोहरशी, उडीनं घालवे जैशी. दडदडीत रस आहे, दिसतोय, सुंदर दिसतोय, नाही म्हणे मी आंघोळ करून घेईन त्याच्यामध्ये. ते जसं शक्य नाही किंवा ते आपण करू शकत नाही, तसं आपण विषयाविषयी वैराग्य धारण करायला पाहिजे. वैराग्याचा आपला विषय चालू आहे. किंवा मस्तपैकी उन्हाळ्याचे दिवस आहे आणि मस्तपैकी थंडगार ताक वगैरे पिऊन, जेवण यथेच्छ भोजन करून असं वाटलं की थंड्या सावलीला झोपावं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक वगैरे असं आंबट खाल्ल्यावर थोडी माणसाला सुस्ती येते, म्हणून त्याला वाटलं की नाही वा, अरे वा काय थंडगार सावली आहे आणि उशी पण चांगली आहे, पण ती अजगर आहे, ते अजगर आहे, तो गिळून टाकील. म्हणजे हे इंद्रिय असे इतके बिलिंदर आहे, हे आपल्याला कधी गिळून टाकतील आणि आपला कधी नाश करतील हे सांगू शकत. जशी अजगराची आपण उशी करू शकत नाही. माऊली काही थोडं भुकत असलं सांगायचं बरं खालून. अर्जुना तेने पाडे, जयाशी विषय अर्था न आवडे, नेदी इंद्रियाचे तोंडे काहीच जावो. हे वैराग्य धारण केले, धगधगीत वैराग्य ज्याच्या ठिकाणी आहे, त्यांना विषयाचे भोग याची वार्तासुद्धा त्यांना सहन होत नाही. तर ते भोग कसे तोंडाकडे येऊ देतील? त्या विषयाच्या तोंडाकडे भोगच येऊ देणार नाही. असे संत, असे महात्मे. दयाचे मने आलस्य देही आर्तिकार्ष,
शमदमी सौरस्य जयाशी गा. जया मनी आलस्य. मनाने सुस्त आहे, शरीराने रोड काय, परंतु त्याला आवड कशाची आहे? शमदम, म्हणजे मनोनिग्रह इंद्रिय निग्रहाची त्याला आवड आहे. बरोबर आहे. अशी हे वैराग्य धारण केलेले वैराग्यशील महात्म्याचे आपण वर्णन सांगतोय. पहिले तपोवृताचा मेळावा, दयाची ठाई पांडवा, युगांत दया गावा, येता अंतू येता. तपाचरणाचं आचरण करत असताना, तपाचं आचरण, भक्तीचं आचरण करत असताना त्याला गावामध्ये येण्याचं त्याला मरण संकट वाटतं. गावात येण्याची त्याला आवड नसते, मरण संकट वाटतं. तसंही हे इंद्रियाचे हौस पुरवणं, इंद्रियाचे भोग घेणं हे योग्याला किंवा वैराग्य धारण केलेल्या माणसाला ते आवडत नाही. त्यांना प्राण संकट वाटतं. बहुयोगाभ्यासीचे हाव विदनाकडे धाव, न साहे जो नाव संगाताचे. आणि वैराग्यशील माणसाला योगाभ्यास, निधी ध्यान धारणा याची त्यांना आवड असते. आणि एकांतवासात राहण्याला आवडतं. आणि तो संगातात जनमानसात त्यांची येण्याची इच्छा होत नाही. तो एकांतवास पसंत करतो. नाराजीचे अंथुरणे, पुय पंकी लोळणे, तैशी लेखी भोगणे येही काचे. नाराजीचे अंथुरणे, नाराजीचे अंथुरणे. पंत चालले का? पंत अजून तुमच्यावर बोलत राहिलं माझं, अजून तुमच्यावर तर चिंतन राहिलं, जाऊ नका. हा म्हणून नाराजीचे अंथुरणे, पुय पुंकी लोळणे, तैशी लेखी भोगणे येही कांचे. नाराजीचे अंथुरणे, बाणाच्या शय्यावर झोपणे, बाणाच्या शय्यावर झोपणे किंवा घाणीत लोळणे याची जशी किळस येते, याची जशी माणसाला हे करू शकत नाही. किंवा तैशी लेखी भोगणे येही कांचे. ह्या लोकातील, ह्या मृत्यू लोकातील इंद्रियाला भोग देणे हे कसे समजतात? बाणाच्या शय्यावर झोपल्यासारखं किंवा घाणीत लोळण्यासारखं हे भोग तसे त्यांना वाटतात. आणि स्वर्गाचे मानसे ऐकुनी मनी ऐसे, कुहिले पिशीत जैसे स्वानाचे का. आणि स्वर्गातले भोग सुद्धा संतांना, विरक्त संतांना स्वर्गातील भोग सुद्धा सडलेल्या कुत्र्याच्या मांसाप्रमाणे वाटतात. म्हणजे इंद्रियाच्या भोगाविषयी, इंद्रियाच्या विरक्तीविषयी हा विषय चाललेला आहे आपला. एखादा आठवलं नाही सांगा बरं. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे सौभाग्य, येणे ब्रह्मानंद योग्य जीव होती. तसं इंद्रियाविषयी वैराग्य असल्यानंतर आपला आत्मलाभ कशात आहे आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती कशात आहे. आणि ही ब्रह्मानंदाची प्राप्ती ह्या जीवाला मिळणार इंद्रियाविषयी वैराग्य जर धारण केलं तर. बरोबर नाही? पण सांगायचं बरं का, म्हणजे इकडे पुढून हा पाठीमाग दोन्ही गुण आहे, मागे पुढे उभा राहाय. ऐसा उभयोगी त्रासू दे कशी जे तबऊ वसू, ते तर जान रहिवसू ज्ञानाचा. त्या महात्म्याला ऐहिक लोक, ह्या मृत्यूलोकातील भोग आणि स्वर्गलोकातील भोग सुद्धा तो त्याविषयी सुद्धा काय असतं, त्यांना त्रास वाटतो. आता स्वर्गलोकात आपल्याला जर समजा किती आवड असेल, तिथं स्वर्गामध्ये काय ऐरावतीसारखा वाहन आहे, चिंतामणीचं सारखं आहे, रंभेसारखं गायन आहे, अमृतसारखं प्यायला आहे, आपल्याला आवडणार नाही किती. पण विरक्त पुरुषाला ते त्यांनी काय सांगितलं, ते भोग, स्वर्गातील भोग, इहलोकीचे भोग त्यांना ते आवडत नाही. आणि तिथंच ज्ञान समजायचं. त्यांना जर ते आवडत नाही तर आपल्याला तर आपण तर एका पायावर लंगडी घालीत जाऊ तिथं. हां, तिथं मिळतं म्हणल्यावर
आणि सताड्याची पुरी इष्टपूर्ती करी परी केले पण शरीरी वसून दी. सकाम माणूस ही सताड्याची पुरी सकाम माणूस आपल्या इच्छेनुसार अष्टवैयिकपणे धर्मशाळा बांधणे, तलाव करणे, जे परोपकारासाठी परोपकार लोकांवर उपकार करण्यासाठी जे केलेले असतात, तर त्याचं काय असतं इष्टापूर्ती. आणि केले पण शरीर वसून दी. हे केले पण याची आठवणसुद्धा ठेवत नाही तो. मी केलं हे सुद्धा म्हणत नाही, मनात सुद्धा आणत नाही. जगासाठी उपकार केले तर हे मनात सुद्धा आणत नाही तो. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्य के तया माझी न ठके आचारता. वर्णाश्रम आपले 4 आश्रम आहे ना, त्या आश्रमाप्रमाणे आपल्याला विहित कर्म ठरवून दिलेलं आहे. आश्रमानुसार ते कर्म करत असताना तो त्याच्यावर आसक्ती ठेवत नाही. मी केलं म्हणून ती सुद्धा त्याची भावना नसते. थोडं तुटक सांगतो, जसे जमेल तसं. परी हे मिया केले की हे माझेने सिद्धी गेले, ऐशी नाही ठेविले वासने माझी. मी होतो म्हणून या सप्त्याचं सगळं कार्य उभं राहिलं. मी नसतो काय करायचं त्या सप्त्याचं, असं आपण म्हणलो असतो. पण तेच तिथं सांगितलं काय की परी हे मिया केले की माझेने सिद्धी गेली, असं त्यांच्या मनात कधीच येणार नाही. हे असा अहंकार कधी त्यांना शिवणार सुद्धा नाही, त्यांच्या वासनेत सुद्धा येणार नाही. जैसे अवचितपणे वायुशी सर्वत्र विचरणे की निराभिमान उदय जने सूर्याचे जैसे. अवचितपणे वायू इकून तिकडं वाहत असतो. वायू म्हणजे वारं वाहत असतं. वायूला माहीत नसतं मी कुठं जातो कुठं येतो, त्यांना त्याच्याबद्दल काही देणं घेणं नसतं. तसं इंद्रियाविषयी वैराग्य पुन्हा आपण हे सांगितलं. आणि आता हे अहंकाराविषयीचं चिंतन आपलं चालू आहे. आणि सूर्यप्रकाश पडला, सूर्यानं कधी असं मनात आणलं नाही माझ्या प्रकाशामध्ये एवढा व्यवहार चालतो, माझे किती जागावर कर नाही. अविरतपणे त्याचा तो नित्यक्रम आहे सूर्याचा. वाऱ्याचा जसा नित्यक्रम आहे ना, सहजच वाहणे, सहजच सूर्यप्रकाश देणे. का कधी बिल पाठवलं आपल्याला, इतकं बिल आलं तुम्हाला, एवढं प्रकाश द्याल तुम्हाला, बिल आलं का सूर्याचं? का श्रुती स्वभावता बोले का गंगा काजे विन चाले, तैसे अवस्तंभहीन भले वर्तने दयाचे ज्याचे. श्रुती म्हणजे वेदाच्या ज्या बोलणं आहे त्यांचा स्वभाव, वेदाचा स्वभाव आहे. हे बोलणं त्याचा वेदाचा स्वभाव आहे. गंगेचं सुद्धा वाहनं स्वभाव आहे. गंगा म्हणले की कधी मी वाहत असताना वाघ पाणी पितो, जनावरं पाणी पितात किंवा पशुपक्षी पाणी पितात, झाडांना यांना माझ्यामुळं पुष्टी मिळते. असे गंगेचे कधी त्याचा स्वभाव आहे, वाहण्याचा स्वभाव आहे. जसा श्रुतीचा बोलण्याचा स्वभाव आहे तसा वाहण्याचा स्वभाव आहे. तसंच अहंकाररहित वर्तन करणे हा स्वभाव पाहिजे. ऋतू काळी तरी फळती परी हे फळलो हे नेनती तया वृक्षाची ऐशी व्रती कर्मी सदा. ऋतूकाळी प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गानं अशी निर्मिती केली की प्रत्येक ऋतूमध्ये फळाची फुलाची निर्मिती केली आहे. पण हे फळं येत असताना फुलं येत असताना त्या झाडाला कधी असं त्या फळाचं आणि फुलाचं अस्तित्व जाणलं नाही. त्यांचा तो स्वभाव आहे. त्यांच्या नियमाप्रमाणे फळं येतील फुलं येतील, पण त्यांना असं कधी वाटलं नाही की मी यांच्यावर फळं दिली, यांना फुलं दिली, यांच्यावर उपकार केले, असं त्यांच्या स्वभावातच नाही. आणि ते नित्य नियमाने आपलं त्यांचं कार्य चालू असतं. येव मनी कर्मी बोली जेत अहंकारा ओखी झाली एका ओळी काढली दोरी जैशी.
येवो मनी कर्मी बली. आपण कर्म करत असताना आपल्याकडून बरेचसे काही चांगले कर्म झाडले असतील किंवा वाईटही कर्म झाले असतील, पण ते कर्म एका अंकाराच्या दोरीत ओवले. अंकाराचं म्हणावं लागेल ना, अंकाराची धागा ते ओवले आणि तो अंकाराचा धागा जसा काढला आणि ते विलग होतात. त्याच्यात मला म्हणजे समय साधता येणं त्याच्यातलं काय, याचा अर्थ काय होईल? मन हा अंकाराची दोरी काढली म्हणजे ते फुलं विलग होतात, बाजूला होतात. हां हां समन्ने विन जैशी अभ्रे असती आकाशी देही कर्मे तैशी जयशी गा. संबंधी म्हणे पावसाळ्यामध्ये ढग आले तर आपण समजू शकतो हे ढग पावसासाठी आले, पण पावसाळ्याच्या व्यतिरिक्त जर आकाशात ढग आले, त्या ढगाचा ना आकाशाचा काही संबंध नसतो. ढगाचा आकाशाचा काही संबंध नसतो. तसं आपण ह्या देहात कर्म करत असताना त्या कर्माची आसक्ती धरणे किंवा मी हे करतोय याच्यावर आस्था ठेवणे किंवा हे मी केलं म्हणून असे मनात आणणे, हे सुद्धा आपल्याकडून यायला नाही पाहिजे. मध्यपा अंगीचे वस्त्र का लेपा हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधिले आहे. मद्यपान केलेला माणूस किंवा लेपा हातीचे शस्त्र आणि बैलावरी बांधलेले शस्त्र पाहिल्यावर, आता याची हे दृष्टांत लिहिलं माऊलीने ह्या ओळीमध्ये सांगितलेले काय, जसं मद्यपान केलेला माणूस आहे त्याच्या अंगावरचे वस्त्र काढून घेतले तरी त्याला त्याचं काही घेणं देणं नसतो, तो शुद्धीवरच नसतो. त्याची ही उपमा दिलेली आहे. आणि दुसरी लेपा हातीचे शस्त्र, मंदिर आहे, पांडुरंगाचं मंदिर आहे आणि त्याच्याकडे भालदार तोपदार आपण ते चित्र काढलेले, त्यांच्या हातामध्ये भाले दिले, शस्त्र दिले, शस्त्र दाखवतच ना. त्या शस्त्रानं कधी म्हटलं का नाही मी तुम्हाला मंदिरात जाऊ देईन? त्या चित्राला त्या शस्त्राचा काहीच संबंध नाही. काढले म्हटलं का ते शस्त्र का माझ्या हातात शस्त्र मी तुम्हाला जाऊ देणार नाही? त्यांचा आणि त्या शस्त्राचा काही संबंध नाही. असं आपण हे कर्म करत असताना याच्यात लिप्त व्हायला नाही पाहिजे, असं आपलं हे वर्तन पाहिजे. का बैलावरी शास्त्र, आता मोठं शास्त्र आहे. शास्त्रामुळे या जगताला किती आधार झाला, शास्त्राचा किती उपकार आहे आपल्यावर. आपल्याला जगावं कसं, वागावं कसं, भक्ती करावी कशी, संत काय, महात्मे काय, तीर्थ काय, ह्या शास्त्रामुळे सगळ्याची माहिती झाली. पण तेच शास्त्र बैलावर जर बांधलं ते बैलाचं त्या शास्त्राचं काही संबंधच येत नाही ना. बैलाला काय घेणं देणं त्या शास्त्राची? बैलावर शास्त्र बांधलं काय आणि 10 किलोचा दगड बांधला काय, काही घेणं देणं नाही त्याला. तसं आपण आसक्ती रहित, अहंकार रहित जीवन जगलं पाहिजे. तया पाडे देही जया मी आहे हे शेत नाही, निरारंकारता पाही तया नाव. मी देहाचा अहंकार नाही आला पाहिजे, मी देह, बरोबर आहे का? त्याप्रमाणे कसं सांगितलं, तया पाडे देही, त्याचप्रमाणे देहावर असताना मी देह आहे अशी त्याला देहाची अहंकारता नाही आली पाहिजे. देहाचा अहंकार सुद्धा नाही तर देहासाठी काय काय करतात लोक. हे देहाचं त्याच्या आयुष्यानुसार त्याच्यात बदल होत असतो. बाळपण किती गोमट असतं, तरुणपण किती सुंदर असतं, दष्टपुष्ट असतं, आणि म्हातारपण कसं असतं की जर तुमचा देह तुम्हाला अहंकार द्यायचा, तुमची केस का पिकतात, दात का पडतात, डोळ्याला चष्मा का लागतो, म्हणून तुमचा देह नाही त्याच्याविषयी तुम्ही अहंकार घ्यायलाच नाही पाहिजे. बरोबर आहे. आपलं श्यामबाबासारखं झालं माझं आज गंमत. श्यामबाबाला 2-2 बाटल्या लागायच्या. पाण्याच्या हा. अरे वाघ आले का? अरे हा, अति प्रेमच नाही आणि हे प्रेमच नाही. हां
त्यांना काय लागतं, त्यांना फक्त इकडची तिकडची भाकड कथा सांगितल्यामुळे त्यांचे मनोरंजन होतं. आता याच्यातलं सांगून त्यांच्या डोक्यात बसतं का नाही बसतं मला काही कळत नाही. मग आता आवडेल तसं पहिलं होऊन गेलं महाराज, हे पळून गेलं त्यावेळेस. नाही भांडवल संपत नाही, अजून नाही आहे. वेळ पूर्ण नाही भांडवलाला आज. मी श्लोकच तेवढा निवडलेला आहे. हां, मी श्लोकच तेवढा निवडला की वेळ कमी पडणार आहे आज. हां. हे संपूर्ण जिथे देशे तेथेच ज्ञान असे, ये विषयी अनारशी बोलू नये. शंका घेण्याचं काहीच कारण नाही. असं जे वर्तन असेल, निरअहंकारता ज्या ठिकाणी असेल तिथंच ज्ञान आहे, याच्यात शंका घेण्याचं काहीच कारण नाही. आपला चाललं खेळीमेळी गदारोळी, कुछ तुम कुछ हम, मला जर म्हटलं नाही तुम्ही सांगायचं बस असं. जन्म मृत्यू जरा जरा दुःखे वार्धाक्य कलुषे ते अंगानं येता देखी दुरून जो. आता इथं जन्म मरणाचा विषय आला आहे. जन्म किती वाईट, मरण किती म्हणजे किती कठीण असतं. जन्म मरणाचं दुःख किती अवघड असतं, किती त्यांना किती त्रास होतो. आता याच्यामध्ये जन्मात एक मदालसाचं एक प्रमाण वाटतं. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड मान तुझी अडकली. अकांतू ते जननीये धाय मोकली, दुःखे धाय मोकली. स्मरे त्या हरिहरा ध्यायी श्रीकृष्ण माऊली. परेदा मदलसा सोहम जोजोरे बाळा. मदलसाने आपल्या पुत्राला सांगितले, हे जन्माचं न मरणाचं किती दुःख आहे. जन्म घेताना एक तर त्या गर्भधारणा झाल्यानंतर त्या जीवाला गर्भामध्ये किती पीडा असते, किती दुःख असतं. ते जीवाला ते सांगता येत नाही म्हणून तो सांगत नाही. आणि त्या आईला किती पीडा असते जन्माची, जन्मदुःखाची. बाळाचं जन्म होताना किती दुःख होतं. म्हणून हे मदालसा माऊलीने सांगितलं की अरे हे याच्यातून जर सुटायचं असेल, ह्या जन्ममरणातून जर सुटायचं असेल तर त्या श्रीकृष्ण माऊलीला तो स्मर, श्रीकृष्ण माऊलीचं ध्यान कर, भजन कर. हे असे मदालसाने आपल्या बाळाला सांगितलेलं आहे. म्हणजे एवढं जन्माचं एवढं दुःख कठीण आहे. आणि त्या जन्ममरणाच्या गर्तेत जर सापडायचं नसेल तर ह्या गोष्टी आपण जन्ममरणाचं येणारं नाही याचं दुरूनच अवलोकन करावं आणि सावध व्हावं. जन्ममरण सावध व्हावं म्हणजे काय करायचं, भक्ती करायची आणि मरण सोपं करून घ्यायचं. मरण तरी येणारच आहे, मरण अटळ आहे, मरण कोणालाच चुकलेलं नाही, पण मरण सोपं करता येतं. आपण म्हणतो ना, एखादा मनुष्य मेला ना, अरे काय बेकार वागत होता माणूस, बरं झालं पिढा गेली, बरं झालं. त्याला किती यातना झाल्या असेल त्याचं त्याला काही घेणं नसतं, पण बरं झालं. हे परखा माणूस ते असं म्हणतो. पण त्याच्या पिढा जर मरण सोपं करायचं असलं तर भगवंत मरणाचं दुःख आपल्याला सोपं मरणारच आहे. ह्या देहाला पिढा येईल, ह्या जीवाला थोडीच देहाला पिढा येईल, देह पडणारच आहे. ते मरणाचं दुःख सोपं होऊन जातं. बरोबर बाबा नाही, आमच्या ते पंथाला आवडेल असं मला नाही सांगते ओरल अजून बी. बरं आहे का अजून, बरं आहे का. साधुकू विवसिया का उपसर्गु योगिया पावे उने पुरिया व थंबा जेवी. साधुकू विवसिया, साधक मांत्रिक, जादू टोना कर, जारण मारण कर्म करणारा, त्याच्यावर भूताने अटॅक करण्याच्या अगोदर तो त्याचा बंदोबस्त करण्यासाठी काही वस्तू गोळा करतो. त्याच्यावर अटॅक होऊ नये, भूताने अटॅक करू नये. विवशिया म्हणजे भूत आणि साधक म्हणजे मांत्रिक. तसंच आपल्याला जरी काही साधन आपल्याकडे साधायचं असेल, काही साधकाला साध्य करायचं असेल तर तो
उपद्रव जनमानसाचा उपद्रव होऊ नये म्हणून तो असं काहीतरी त्याचा बंदोबस्त करतो. पुन्हा दुसरी उपमा दिली की पावे उन्हे पुरिया व थंबा जेवी. एखाद्या गौंड्याने पाटील बा मिस्त्रीने एखादी भिंत बांधायची तर त्या भिंतीला काय साहित्य लागतं? भिंत वाकडी तिकडी होऊ नये, भिंत सरळ रेषेत यावी म्हणून त्याच्यासाठी काय असतो? ओळंबा. हे अगोदरच्या गोष्टी या म्हणजे हे अगोदर सावधपणे ह्या करायच्या असतात. म्हणजे नाही तर मग ते भिंत बांधायला घेतली, ओळंबा घरी राहिला, मग भिंत वाकडी तिकडी. म्हणून हे साधकाने ह्या आपल्या जीवनात आल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टीची ह्या सावध व्हायला पाहिजे, सावधगिरी बाळगायला पाहिजे. वैर जन्मांतरीचे सर्पा मौनोनी न वचे तेवी अतिता जन्माचे उणे जो आहे. जन्मामरणाचं दुःख इतकं आहे, ज्याप्रमाणे सर्प जन्मांतरी पूर्वजन्मीचं सुद्धा वैर विसरत नाही. म्हणून आपण त्या आपला पूर्वजन्म झाला असेल त्याचं किती दुःख असो त्याचं आपण ध्यानात ठेवून आपण सावध राहिलं पाहिजे. डोळा हारळ न विरे काही होत न जिरे तैसे काळीचे न विसरे जन्मदुःख. डोळ्यात वाळूचा बारीकसा कण जरी गेला तो सारखा सलत राहतो. एखाद्या जखमेमध्ये आपण काटा टोचला ती सलत राहते. आणि तसं हे काळीचं दुःख, काळीचं म्हणजे जन्माचं पूर्वकाळीत बऱ्याच काळापासून आपण जन्म घेत आलेलो आहे. कशात ना कशात तर जन्म घेतच आलेलो आहे आपण. मनुष्य याच्या अगोदर आपण कोणत्या जन्मात होतो, पण हे काळीचे जन्म म्हणजे न विसराय, हे दुःख विसरायचं नाही. तसं ते सलत राहतं. तसं मनुष्याच्या मनात हे दुःखाचं सल राहायला पाहिजे. मी पुन्हा ह्या दुःखाचा भागीदार होणार नाही. म्हणे पुय गरते निघाला आहा मूत्ररंदे निघाला काठारे म्या चाटला काच श्वेदू. म्हणे श्वेदू कुच श्वेदू म्हणे पुय गरते निघाला म्हणजे आईच्या पोटामध्ये किती घाण असते. आता ते तर त्या जीवाला काही ते त्याचं आठवण राहत नाही, पण त्या आता संतांना सांगितलेलं आहे का त्याचं तो नाकी कोर्मकिडे हे गर्भवासाचे दुःख काढे, नाकी कोर्मकिडे हे इतकं दुःख त्या जीवाला असतं त्या आईच्या उदरामध्ये. आणि पुन्हा त्याचा जन्म होताना मूत्ररंध्रामधून त्याचा जन्म होतो आणि आईचं स्तनपान करताना त्याच्या मुखात काय काय जातं, घाम जातो किंवा त्या घामावरच्या तिथले काय आवरण असेल मळ, हे ते पण किती दुःख आहे. ऐशा परी महाराज नाही हे तर झालं म्हणजे तर ती घड्याळली पुढे चालली. हां चालून देऊ. हां 2-4 पानं लुटून देऊ तिकडे. ऐशी या परी जन्माचा कांटाळा धरी म्हणे आता ते मी नाही करी जेणे ऐसे होय. म्हणजे हे जन्म आपण दुःख भोगलेलं आहे, पण मी आता इथून पुढं ह्या दुःखाचा भागीदार होणार नाही, मी जन्माला येणार नाही. असं मी काही करेल. काय करेल तर भक्ती करेल, म्हणजे परमपदाला पावेल, भक्ती करून मोक्ष मिळेल. अशी काही मी व्यवस्था माझी करून ठेवीन. हरी उमचवया जुवारी जैसे ये डाया की वैरा बापाचे या पुत्र तसे. हरी उमचया डाव, एखादा जुगारी डाव हरला, त्याचा पराभव झाला त्याच्यामध्ये, पण तो जसा तो पराभव घालवण्यासाठी सावधपणे खेळतो जुगारी, तसं आपण सावध व्हायचं आहे. किंवा की वैरा बापाची या पुत्र तसे. एखाद्या वेळेस एखाद्याच्या पित्याचा जर एखाद्याने घात केला असेल, पण त्याचा सूड घेण्यासाठी मुलगा तो सावध असतो, तपून असतो. मारियाच्याने रागे
पाठीचा जेवी सूड मागे तेने अक्षेप प्या लागे जन्म पाठी. मग मागं आपल्याला कधी कोणा एखाद्यानं मारला असेल त्याचा सूड घेण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, तयार असतो, आपण सावध असतो. आणि म्हणून ह्या जन्ममरणाचा सूड घ्यायचा. जन्ममरणाच्या ठिकाणी आपण त्याच्या जन्ममरणाच्या तोंडात आपण सापडलो नाही पाहिजे. म्हणून असं ते त्याचा एक सरळ सरळ अर्थ सांगितला नाही. परी जन्मती ते लाज न सांडी जयाचे निज संभविता निस्तेज न जिरे जेवी. परवी जन्माची लाज, जन्म मरण हे लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या संभविताचा अपमान केल्यासारखं, संभवित सज्जन माणसाचं संभविताचा अपमान केल्यासारखं त्याचं ते एवढं दुःख जाणलं पाहिजे. आणि मृत्यू पुढं आहे तोची कल्पांतिका पाहे परी आजची होय सावध उजवा. पुढं मृत्यू येणार आहे, तो न टळणार आहे. म्हणून त्या मृत्यूच्या दाढातून सुटण्यासाठी आजच आपण सावध राहिलं पाहिजे. सावध राहिलं पाहिजे म्हणजे भक्ती मार्गाला लागलं पाहिजे. त्याच्यातून आपली कशी सुटका होईल ते आपण करायला पाहिजे. माझी अथाव म्हणता थडियेची पंडू स्वतः पोहणार आईता काशी जेवी. अथाव खोल पाणी, पोहणारा जरी असला पट्टीचा पोहणार आहे पण पाणी खोल आहे, त्याला त्याचा ठाव आणता येतो का नाही याची जाणीव नाही आहे, किंवा त्याला त्याचा अनुभव नाही, किंवा त्याला त्याची हिंमत नाही आहे. म्हणून तो काय करतो, अलीकडच्या तीरावरच सावध होऊन उभा राहतो, काचा मारून उभा राहतो. असं आहे का? असं करू का? बरं, नुसतं वाचूनच घेतो. मग आता वाचूनच घेतो नुसतं आता. हां, न पवता रणाचा ठावो सांभाळीचे जैसा आवो ओढो न सुईजे घावो न लागताची. म्हणजे रणावर जाण्याच्या आधीच आपण आपलं अवसान सांभाळून जायला पाहिजे. घाव शस्त्र आपल्यावर वार होण्याच्या अगोदरच आपण ढालपोडं करायला पाहिजे. पाहे पेना वाटवधा तो आजीची होई जे सावधा जीवन वचता औषधा धावीची जीवी. इथं चोराने लुबाडणूक होईल म्हणून आपण ती वाट बदलून जावं, किंवा जीव जाण्याच्या अगोदर औषधासाठी धावाधाव करावी. नाही तर मग जीव जातोय मग औषधं आणताय, मग ते जीव गेलेल्या माणसाला त्या औषधाचा काय उपयोग होणार. म्हणून असे सावध व्हायला पाहिजे. एरवी ऐशे घडे जो जळत घरी सापडे मग तो म्हणे पवाडे कोवा खनो. एरवी ऐशे घडे याला पुन्हा दुसरा दृष्टांत दिलेला आहे की एखादं घर जळतंय आणि तो त्याच्यात सापडलेला आहे आणि त्याने विचार करावा मी या जळत घरातून बाहेर येईल आणि एक कुदळ फावडं घेईल आणि वीर खणील आणि मग हे घर विजेल. हे असं कधी आपण शक्य नाही आहे. हे ज्या वेळेचे त्यावेळेच हे सावध व्हायला पाहिजे. तोंडी पाथरू गेला तैशीने जो बुडाला तो बेंबी सकट निमाला कोण सांगे. चोंडी जसं पाण्यात एखादा दगड टाकावा तो तळाला जाऊन बुडतो, तो काही असं मध्ये थांबत नाही. तसाच एखादा माणूस, संसारी माणूस किंवा एखादा त्याला म्हणते जो सावध नसेल तो तसा तो या महाभवसागरामध्ये बुडाला. आणि किती बोंबा मारल्या त्याने मी मेलो रे सोडा, तिथं कोणी त्याला सोडवलं येणार नाही आणि तिथं कोणी त्याच्या हाक पण ऐकणार नाही. म्हणून समर्थेशी वैर दया पडले हाड खाईर तो जैसा आठही पहार परतोने असे. म्हणून समर्थाशी बलवान व्यक्तीशी, आपल्यापेक्षा बलवान आहे त्याच्याशी जर आपलं वैर पडलं, आपलं वैर झालं तर आपण गाफील राहून चालत नाही. ह्या उपमा दिलेल्या आहे सगळ्या. आपण गाफील राहून चालत नाही. आपण 24 तास डोळ्यात तेल घालून आपलं शस्त्र जे धार लावून तयार असायला पाहिजे. लग डायरेक्ट येऊ लग पुढं. बरं चालेल, ठीक आहे.
तैसेची नाना रोग पडगती ना जो पुढं अंग तो आरोग्याचे उपयोग करून घाली. हे आपलं हे शरीर जर्जर होण्याच्या अगोदरच, रोग येण्याच्या अगोदरच आपण काय करायला पाहिजे, हे आपलं आरोग्य चांगलं आहे तोपर्यंत सगळ्या साधना करून घ्यायला पाहिजे. थोडं सांगतो आता. सापाच्या तोंडी पडली जे उंडी ते लावून सांडी प्रवृत्त. सापाच्या तोंडातली उंडी कोणी पोळी करून खाणार नाही. जो शहाणा माणूस ती उंडी फेकूनच देईल. तैसा योगे जेणे दुःखे विपती शोक पोके ते स्नेह सांडूने सुखे उदास जगा. हे ह्या वस्तूवरचं प्रेम सोडून द्यायचं आणि त्याच्यावर उदास राहायचं. जेणेकडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंदी गुंडे नियमाची घाली. आणि मी हे या इंद्रियाच्या बुखार धोंडे घालायचे म्हणजे इंद्रियाला तिथं जागा मिळू द्यायची नाही. ऐशी आहे ती दयाची पर्याय असती त्याची ते ज्ञान संपत्ती शिकवा. हे असं वागलं आणि असं त्याला ज्ञान झालं तोच ह्या संपत्तीचा ह्या ज्ञानाचा स्वामी आहे. आता आणि एक लक्षण अवलौकिक सांगेन ऐक धनंजया. आणि इथून पुढं अनेक अवलौकिक असं लक्षण आहे ते पुढच्या ओळीमध्ये सांगेल असं भगवंतानी ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलेलं आहे. भगवंत अर्जुनाने सांगितलं की हे पुढच्या याच्यामध्ये ते सांगेल. मग आता याला आपण पूर्ण आराम द्यायला काही हरकत नाही आणि थोडं त्रोटकच आता करून घेऊ. नाही आता यांना राहू दे, माफ करून टाकलं यांना आता. हां नाही ते कॉलनी सोडून जातील. हां हे बघ न्यूनतेपुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुम्ही ते विनवतो. असे तुमच्याने सिद्धी गेले हे धर्म तुमच्याने केले धर्म कीर्तन सिद्धी गेले पाईकपण ते काय उरले. कुंडलिकावर हरिठल श्री ज्ञान